ओके असू दे, आज आमचं काम तर होऊन जाईल ते आहे का नाही, जे राहिले पेंडिंग. चला आज कोणतं काम पेंडिंग राहिले ते तुम्हाला समजणार आहे. कोणकोणते न्यायचे आहेत तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. पहिला सॉर्टिंग करून घेतो कुठली कुठली झाडं न्यायचे आहेत. हा हे 2 आणले बाहेर झालं. तर गाईज बघा, ही झाडं अशी ठेवल्यात आणि आता पप्पा इथं जेवायला बसल्यात, तर किती भारी वाटायला लागले बघा. तर गाईज झाड लावलेलं आहे आता, म्हणजे छोटे छोटे गुलाब आहेत. आणि हे व्हाईट गुलाब आहे, येल्लो जास्वंत, तर हे पिंक जास्वंत आहे बघा. आणि एकदम सुगंध भारी असते. आणि हे आपण विद्येचं झाड म्हणायचो लहानपणी शाळेत असताना. असं भारी वाटायला लागले तुम्हाला. आता उद्या सकाळी जर आलो मी तर तुम्हाला सकाळचा लुक दाखवतो. इतकं छान वाटायला लागले, असं वाटायला लागलं. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज आता तुम्हाला दाखवतो मम्मीची सकाळची ड्युटी कशी चालू आहे, तुम्हाला दाखवतो बघा. आता मला आणि आजीला दोघांसाठी जेवणाचं ताट रेडी करत आहे मम्मी. आणि आता मी जेवणार आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला हे दाखवतो, आपल्या देवघरातलं नारळाचं जे रोप आलं होतं ना त्याचं अपडेट दाखवतो. चला, मी आत्ताच दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि आता तुम्हाला पण दाखवतो. विहान ते बघा म्हणायचं, बघा काय दाखव. बघा गाई, हे हां विहानचं खेळणं बघा कसं आहे. टॅग असते का नाही आपल्या कपड्यांचा, तो विहानचं खेळणं आहे बघा. हां, आणि गाईज बघा इकडे बघा आपलं नारळाचं रोप केवढं मोठं झालंय. छान असं वाटायला लागले गाईज, असं वाटायला लागले कधी मोठं होईल आणि कधी आपण शेतात लावेल. हे बघा विहान काय म्हणते, बोल बोल ना, लाजते बघा. आता गाईज बघा, मम्मीची अशी सवय आहे सांगतो तुम्हाला, सकाळी एकदाच ताट असं व्यवस्थित वाढून दिलं का नाही सगळं एकदम, तर दिवसभर भूकच लागत नाही. म्हणजे कसं होतं, सकाळी जर समजा कमी खाल्लं आपण तर लगेच भूक लागते. हां, 12-1 वाजता लगेच भूक लागते. तुम्हाला सांगतो आमचं रुटीन असं झाले, एकदा सकाळी जेवलं ना फुललं, मग डायरेक्ट संध्याकाळी 8लाच असं रुटीन झाले. म्हणजे दुपारी मध्ये भूकच लागत नाही, जेवणाचं लक्ष लागत नाही, प्रॉपर जेवण होत नाही. मग त्यामुळे मम्मी सकाळी एक टाइमच फुल सगळ्यांना जेवण वाढते आणि मग ती पण तिच्या कामाला लागते आणि आम्ही पण आमच्या कामाला लागतो. तर या काही जेवायला आता मी आणि आजी दोघंजण आम्ही जेवणार आहे. आज मी आणि आजी चाललो आहे दोघंजण आपल्या शेतात. आणि शेतात जायच्या आधी आम्ही कुठेतरी जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. चला आता लवकर निघतो, कारण की वातावरण खूप छान झाले, असं ढगाळ वातावरण झाले, ऊन काय आज नाही आहे, त्यामुळं भारी वाटायला लागले. बाहेर पडायला असं मजा वाटते ह्या वातावरणात. ऊन यायसाठी आपण मस्त ह्या वातावरण म्हणजे ॲक्च्युली सकाळपासून आज ऊन आलंच नाही. म्हणजे ओके असू दे, आज आमचं काम तर होऊन जाईल ते आहे का नाही, जे राहिले पेंडिंग. चला आज कोणतं काम पेंडिंग राहिले ते तुम्हाला समजणार आहे. चला आता आम्ही निघतो. विहानला पहिला राऊंड मारायचे, कारण की विहान वाट बघायला लागलाय, राऊंड मारायची. चला बाय विहान, बाय. तर गाईज आम्ही आलो नर्सरीमध्ये आणि आता झाडं आम्ही सिलेक्ट करून घेऊन जाणार आहे. बघूया आता कोणकोणती न्यायचे तुम्हाला दाखवतो. आंबा तर आला आहे, लास्ट टाईम आलो होतो पण त्यावेळेस आंबा आला नव्हता. आता बघा सगळे ते फ्रेश नवीन झाडं आलेले आहेत. आता जूनमध्ये येणार होते बरोबर म्हणलेले, तर आम्ही म्हटलं चक्कर मारून आल्यात का, आणि आलेले आहेत नवीन झाडं. आता आजी पण बघायला आला. आता बघूया कोणकोणते न्यायचे आहेत तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. पहिला सॉर्टिंग करून घेतो कुठली कुठली झाडं न्यायचे आहेत आणि मम्मीला पण विचारतो कोणकोणते आणायचे, मग नेऊया. ह्यातलं बघ जरा चांगलं फुट्टी असलेलं. तुम्ही म्हणा नाही, हे आत्ताच आलेले आहेत काय दादा? हे घेऊया मोठं आलं. बघा आता आम्ही गाडी भरायला लागलो. एवढी पूर्ण आपण झाडं काढलेले आहेत, सिलेक्ट केलेले, आणि आता भरून आम्ही नेणार. अजून ते पामची 2 झाडं घ्यायची आहेत. बघूया आता ते अजून ठरलेले नाहीत. बाकी अजून भरपूर झाडं, लिंबू पेरू वगैरे मिळालं नाही, म्हणजे छोटी झाडं आहेत, मग छोटी जास्त काय नको ना, त्यामुळं. गेटच्या कडेला लावायला हे दोन्ही पाम किती हायटेड आहे बघा. इकडंच साईडला उतरून ठेवा ना, इथंच. हां, पाणी पण मारता येते इथंच, जर पण लावत नाही तर पण. तुटतंय बघा झाड. बुड फिरवा नसतं आणि टेकवा. एक पिवळा आणि एक हिरवा. कसा आहे झाड नारळाचं? एक पिवळा केसरी.
ती झाडं कट्ट्यापाशी कट्ट्यावर उतरा, कट्ट्याच्या सावलीत लागून उतरा. हा ही 2 आणलं भारी झालं. हे नाही कांडी येतो. हा पिशवील धरा. आता पिशवील धराव बारके फुल कलर हा गाईज आता सगळी झाडं आम्ही उतरली. तिकडे गेटला बघा पामची 2 झाडं उतरल्यात, ते पण आज आम्ही लावून टाकणार आहे. आणि आंब्याची लावूया का इथं. आणि ह्या साईडला बघा सगळी आपलं कट्ट्यावर सगळी झाडं उतरून ठेवल्यात. आणि तिकडं ती 2 झाडं, तिकडं ती मोठी झाडं ठेवल्यात बघा. तर ती 2 झाडं पडल्यात, ती उचलून घेऊन येतो. चला उचलून येतो आता. गाईज बघा आता झाडं उतरून दमलोय आणि तहान लागल्यात. तर येताना रस घेऊन आलो मी. रस आणि नाश्त्याला पण घेऊन होते. तर सगळ्यांना आता रस दिला. आणि तिकडं मिस्त्रीचं काम चालू आहे ना, तर त्यांना कोल्ड्रिंक दिला. आम्ही रस घ्यायला आलो. कोल्ड्रिंक पण आहे अजून, ते आता नंतर नाही पिणार. कोल्ड्रिंक आता झाडं लावतो, ऊन आहे, मग त्या झाडं लावल्यानंतर मग कोल्ड्रिंक. आता ताजा उसाचा रस. तर गाईज बघा ही झाडं अशी ठेवल्यात आणि आता पप्पा इथं जेवायला बसल्यात. तर किती भारी वाटायला लागले बघा. असं हा बागेत बसलं आणि लॉन मध्ये बसले आणि असं वाटायला लागले. तर ही झाडं गाईज तुम्हाला सांगतो, हा विहान सगळं इसकटणार, त्यामुळे आम्ही तर हळूहळू लावणार आहे का नाही सिया. तर गाईज तुम्हाला सांगतो, हे बघा तिथं सगळी मोठी झाडं आहेत. गाईज आता तुम्ही बघितलाच एवढी झाडं आम्ही घेऊन आलो. आणि तुम्हाला सांगतो एवढीच झाडं कितीचे आहेत सांगतो तुम्हाला. 15,000 रुपये आहे ना. आधी 15,000 रुपये गेले गाईज एवढ्या झाडांना. आणि ह्याच्या आधीची झाडं आणलेली ती वेगळीच. पण हे जी झाडं आहेत ना ती आम्हाला आणायची होती ॲक्च्युली 2-3 महिने पाठीमागच. पण जुनी झाडं होती, लॉट नवीन आला नव्हता. जून महिन्यात लॉट नवीन येतोय असं बोलले. तर बघा गाईज इथं झाडं लावायचं सुरू आहे आमचं. हे नारळाचं झाड लावलं आता. तर गाईज हे बघा झाड लावलेलं आहे आता. म्हणजे मगाशी पोरं नर्सरीतनं 15,000ची झाडं आणल्यात. नारळाचं, आंब्याचं, चिक्कूचं आणि पामची झाडं आणि फुलांची झाडं बघा तिथं दिसत असतात तुम्हाला. कट्ट्यावर अजून भरपूर आहेत झाडं. तुझ्याकडनं जरा असं इकडं, हा थोडं वावटकनला. अरे लय नाही, न कळत हलवायचं. हा हा इकडं, हा असं. मिस्त्रींचं काम अजून चालूच आहे. आता हे टॉयलेट बाथरूमचं मागचा पूर्ण गिलावा झाला होता. आता हे पुढचा चालू आहे गिलावा. आणि हे भिंत आता फक्त वरचा राहिला, तो आतला स्टोरेज केलाय ना तिथं तेवढा आतला राहिला. मग बाकीचं पूर्ण हा बाहेरचा बाजू राहतोय. तर गाईज तुम्हाला सांगतो झालं असं की झाडं लावण्यात आमचा दिवस पूर्ण गेला. व्लॉगच स्टार्ट करायचं झालं नाही. सुरुवातीला जरा व्लॉग केला, त्यानंतर ना एवढं पटपट आम्हाला आवरायची होती ना. 7 ते 8 झाडं होती आणि नंतर छोटी पण झाडं होती लावायची, त्यामुळं ब्लॉग स्टार्टच केला नाही. आता चला तुम्हाला दाखवतो मी कोणकोणती झाडं लावल्यात दाखवतो. चला हे बघा इकडं आता छोटी बिट्ट्याची झाडं लावल्यात, त्याला आजी पाणी द्यायला लागलं. हे एक आंब्याचं लावले झाड मोठं. त्या साईडला आता अंधार खूप पडायला लागला आहे जरा, पण ब्लॉग म्हटलं तुम्हाला दाखवूया कोणकोणती झाडं लावल्यात. हे गेटला आपली मोठी पामची 2 झाडं लावली. आणि ह्या साईडला हे केसर आंबा आहे आणि हे नारळच आहे. आज नवीन लॉट आलता तर आम्ही झाडं घेऊनच आलो. ॲक्च्युली खूप दिवस झालं झाडांची आम्ही वाट बघत होतो, पण जूनमध्ये येणार होतं म्हटलेलं ना त्यांनी, त्यामुळे म्हटलं आम्ही इकडचं गिलाव्याचं काम करून घेऊया पटकन. ह्या साईडला बघा आता ह्या साईडला मोठं चिक्कूचं झाड लावलं आहे बघा. हे चिक्कूमध्ये व्हरायटी आहे कालीपत्ती. कालीपत्ती व्हरायटी चांगली असते का मला सांगा कमेंटमध्ये. मला एकच व्हरायटी माहीत होती जी चांगली आहे कालीपत्ती.
की ते मोठं नारळचं आहे ते ऑरेंज डॉर्फ आहे पाण्याचं, म्हणजे शहाळा आहे. आणि ह्या साईडला 2 नारळची लावल्यात, ती ग्रीन डॉर्फ आहेत म्हणजे खोबऱ्याचं. आणि बुटके नारळ आहेत असं म्हटल्यात त्यांनी. आता बघूया, ह्याला 3 वर्षात फळ लागते असं म्हटलं, पण बघूया आता कधी लागते. इकडे एक नारळचं झाड आहे आणि त्या साईडला एक आहे, आणि हे मध्ये एक आंब्याचं झाड लावलं. हे आहे हापूस आंबा. हापूस आंबा एक आणला आहे आणि केसर एक आणला आहे. आणि ह्या साईडला एक तुम्हाला दाखवतो, मोरावळा असतो ना आपला, त्याचं एक झाड लावले. हे बघा, आज एवढी झाडं लावल्यात, जवळजवळ 8 झाडं ही मोठी आणि छोटी पण 3-4 झाडं लावून टाकल्यात आम्ही. बाकी अजून भरपूर रोपं आणली, ती आम्ही वर ठेवल्यात टेरेसवर. कारण की खाली कसं आहे, काम चालू असताना मग येता जाता पडणार आणि ती खराब होणार, त्यासाठी वर ठेवून टाकल्यात. हळूहळू आता लावत जायचं. चला तुम्हाला दाखवत आता. चला गाईज, आता तुम्हाला वरती जी ठेवल्यात ना झाडं ती दाखवतो कोणकोणते आहेत. ॲक्च्युली फुलांची झाडं आहेत बाकीची सगळी, आणि थोडे एरेका पाम आहेत. आणि बाकी तुम्हाला दाखवतो आता कुठले मोर पिसार असते ना त्याची 2 रोपं आणली. हे आता ह्या साईडला आणून एकत्र मी सगळे ठेवल्यात. हे एरेका पाम आहेत, गुलाबचे आहेत. हे बघा, हे गुलाब छोटे छोटे गुलाब आहेत. आणि हे व्हाईट गुलाब आहे, येल्लो जास्वंत, तर हे पिंक जास्वंत आहे बघा. आणि मोगऱ्याचं आहे. हे व्हाईट गुलाब गाईज मला आवडलं खूप, त्यामुळे म्हटलं एक घेऊन जाऊया रोप. व्हाईट गुलाब नव्हता ना. आणि हे कुंती कामिनी, आपली छोटी छोटी पांढरी फुलं असतात आणि एकदम सुगंध भारी असते. आणि हे मोर पिसार, ह्याला आपण विद्येचं झाड म्हणायचो लहानपणी शाळेत असताना. आणि हे 1-2 आहेत, ह्याचं पण नाव मी विसरले. ॲक्च्युली त्यांना विचारलं होतं मी, पण नंतर तुम्हाला सांगतो आता. बाकी आता 2-3 जास्वंती आहेत. आणि हां, हे एक महत्त्वाचं बघा, हे डाळिंबाचं पण आणले एक भगवा व्हरायटी, ते पण आता उद्या लावून टाकतो. आता वेळच नाही मला मिळाला. गाईज बघितलं तुम्ही, असं आजचं आमचं धावपळ चालू होती. दिवसभर आम्ही झाडांनाच लागलो होतो. काय झालं सांगतो तुम्हाला. जराशा बाहेरच्या बाजूला झाडं आम्ही लावली, परत खड्डा पाडून, त्यामुळे वेळ झाला आणि खूप दमलो आहे गाईज. आता बोलायची पण ताकद नाही, पण आज तुम्हाला दाखव्या म्हटलं, म्हणजे झाडं खूप दिवस पेंडिंग होती ना, त्यामुळे म्हटलं दाखवूनच जाऊया तुम्हाला. अंधार झाला, आता तुम्ही बघू शकता 7:30 वाजत आल्यात. आणि गाईज तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, एवढी झाडं लावल्यात ना, तर असं भारी वाटायला लागले तुम्हाला. आता उद्या सकाळी जर आलो मी तर तुम्हाला सकाळचा लुक दाखवतो. इतकं छान वाटायला लागले, असं वाटायला लागले की ही झाडं पहिल्यापासूनच आहेत शेतात, असं वाटायला लागले. पण आपण लावलो आज, तर तुम्हाला आता उद्या सकाळी आणि दाखवतो मी जर आलो तर. बघा, आता हे बाथरूमचा वरचा स्लॅब होता ना, त्याचा गिलावा राहिलेला आणि पुढची बाजू असं आज एवढं कवर केलेलं आहे बघा मिस्त्रीने. वारं खूप सुटले, त्यामुळे आवाज तुम्हाला वाऱ्याचा खूप येत असेल. मी आता इकडे भिंतीच्या साईडला येऊन बोलायला लागले. आणि इकडे मम्मी पप्पा सगळ्यांचा तुम्हाला दाखवतो आराम. सगळेजण बघा, इकडे सगळेजण आराम करायला लागलो. आणि हे फ्रंटेजला असं हे नारळचं झाड ना खूप छान वाटायला लागले. हे व्हरायटी आहे ऑरेंज डॉर्फ, आणि तिकडे 2 जे लावल्यात ना ते आहे ग्रीन डॉर्फ. ह्या साईडला बघा, हे 2 बिट्ट्याची झाडं लावलेले आहेत, आणि हे कनेरीचं आहेत. तर हे आंब्याचं आहे की नाही, ह्याच्याबरोबर बॅक साईडला लावलेत. हे इथं का लावलेत सांगतो तुम्हाला गाईस, कारण की इथं लॉन येणार आहे ना, तर लॉनच्या हे बॅक साईडला बॅकग्राऊंडला ही बिट्ट्याची रोपं छान वाटतील. आणि बाकी रोपं तिथं पण लावलेली आहेत थोडीफार. चला आता गाईज आम्ही निघतो. मी सिया पण आहे, पण आता सिया पप्पा पण रेडी झाल्यात, आणि आता आम्ही सगळेजणच रेडी झाले. फक्त आता मिस्त्री त्यांचं आवरलं की आम्ही सगळेच निघणार आहे आता. हां, आता मी आणि अजय तेवढं पुढं निघतो.